तो तबला जो आहे तो माझ्या चरित्राची वाट लावणारा तबला आहे. पण ही मीच लिहिलेली गझल आहे. एंड करूया. कव्वाली टाईप गझल आहे थोडीशी आणि तिचा अर्थ खूप छान आहे. मजा येईल तुम्हाला. करू परत पहाडी राग आलेला आहे आपला. बादलों की धड़कन को मजा येईल तुम्हाला ऐकता नाही. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. ओ बादलों की. तुम्हाला माहिती आहे का बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. क्यों? इकडे आता आप्पा डान्स करायला लागलेत आणि तिकडे जयेशने पण डान्स सुरू केलेला आहे. तर ते काय होतं, त्या मेघांमध्ये खारं पाणी आहे बरं का, तुम्हाला सांगतो मी. पण त्या खाऱ्या पाण्यामध्ये ज्या वेळेला धडकन जन्माला येते विजेची, वीज बाहेर चमकते पण आतमध्ये धडकतं आणि त्या धडकण्यातून ते खारं पाणी गोड होतं बरं का. बघा, बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ दत्त महाराजांच्या राज्यात तुम्ही आहात, तुमच्यावर दत्त महाराज नावाची वीज कडाडलीये. परिणाम तुमच्या आतमध्ये जेवढं काही खारं आहे ते सगळं आज गोड झालं म्हणून समजून घ्या. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. ओ बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. कव्वाली है. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. अमोल, अरे साथीदार गेला तुझा, ते पेपरला नाव सुद्धा आलं नाही तुला सांगतो. आणि पेपरला जरी नाव आलं तरी दुसऱ्या दिवशी तो पेपर रद्दीत जातोय. त्यामुळे कीर्ती इज इक्वल टू दुसऱ्या दिवशीची रद्दी. जोगळेकर, कीर्तीचा अर्थ काय? आज तायशी तैशी आहे. कीर्ती म्हणजे काय? दुसऱ्या दिवशीची रद्दी. आज नाव छापून येतो, दुसऱ्या दिवशी पेपर रद्दीत जातो, त्याला कीर्ती असं म्हणतायत. तो सुर्खियों में मत रहो, बातम्यांमध्ये अडकू नका. कोरोनाने गेला, एवढे मेले तेवढे मेले. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है. कितनी उम्र यादों की. काय तुमच्या आठवणींना किंमत नाही. एक कागदाचं चिटोर आहे. कितनी उम्र यादों की सुर्खियां समझती है. कितनी उम्र यादों की सुर्खियां समझती है. सुर्खिया म्हणजे बातम्या. त्या बातम्यांना विचारा की आठवणींची किंमत काय. त्या बातम्या म्हणतील रद्दी. दुसरी किंमत नाहीये. फार किंमत देऊ नका असल्या विषयांना, आनंदाला किंमत द्या.
कितनी उम्र यादों की सुर्खियां समझती है। विभासचा आवाज येतो का अजून? एक काय माझी दगडांची भाषा आहे, दगड घालीन डोक्यात वगैरे. मला माहिती आहे लोकांना राग येतो, येतो खूप आतमध्ये येतो तुम्हाला सांगतो. पण जेव्हा काय होतं नकारात्मक शरीर उठतं तेव्हा तो राग उफाळून वर येईल. पण माझा इलाज नाहीये तुम्हाला सांगतो, मी माझं काम करतोय. त्यामुळे शेर बघा, जो है जी में कहे डालो हम बुरा न मानेंगे. एकदाच मोकळं व्हा. या चिरंजीव बिटाने माझा 50वा वाढदिवस केला होता. तर तो वाढदिवस कसा केला होता तुम्हाला सांगतो मी. त्या दिवशी माझ्या विरुद्ध बोलायचं असा वाढदिवस साजरा केला होता आम्ही. जोगळेकर आठवतंय की नाही तुम्हाला? आणि तुम्हाला सांगतो फार दुर्दैव, एकालाही विरुद्ध बोलता आलं नाही. नाही असं कसं बोलायचं? अरे तेच तर बोलायचं होतं. मोकळं होऊन जा एकदाच. तुम्हाला सांगतो आज मोकळं नाही झालं, उद्या इथून बाहेर पडाल. दे दो गालियां, चाहे कोई खुश हो चाहे गालियां हजार दे, मस्त राम बन के जिंदगी के दिन गुजार दे. जो है जी में कहे डालो हम बुरा न मानेंगे. जो है जी में कहे डालो हम बुरा न मानेंगे. हुस्न की नजाकत को, हुस्न की नजाकत को गालियां समझती है. हुस्न की नजाकत को गालियां समझती है. हे तुम्हाला बघा, तुम्हाला सांगतो मी. दत्त महाराज म्हणताय ज्यावेळी एखादा प्रेमी माझ्या समोर येतो, आता प्रेमी माणूस महेंद्र भालेकर, प्रेमी माणूस शिव्या कसा देईल सांगावं? त्या शिव्यांमध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही असेल का? तर दत्त महाराज म्हणताय तुमच्या शिव्यांमध्ये असलेलं प्रेम मला माहिती आहे आणि त्या प्रेमाची नजाकत मला माहिती आहे. त्यामुळे बिनधास्त शिव्या द्या, टेन्शन नाही लेने का. हुस्न की नजाकत को गालियां समझती है. ओ हो, हुस्न की नजाकत को गालियां समझती है. या कोरोनाच्या काळात माझ्या एक लक्षात आलं की माणूस जर घरी बसला, म्हणजे माझ्यात ती शक्ती आली, घरी बसला सगळ्यांच्या घरात काय काय चाललंय मला माहित पडतं. तुम्हाला बाहेर उंडरायला गेल्यावर नाही कळत, ते शांत बसल्यावर कळतं. त्यामुळे काही उपद्व्याप मी केले तुम्हाला सांगतो मजा मजा म्हणून. तर त्याच्यावर शेर आहे, गौर से अगर देखो घर भी बात करते हैं. गौर से अगर देखो घर भी बात करते हैं. आता काही नावं घेईन, माझा एकाच वेळी सगळ्यांशी संवाद आहे. इशारा समजो,
आता अमेय अंबुलकर आहे की नाही, त्याच्यानंतर अर्चना कांचनकर नाही का, त्याच्यानंतर प्रियांका अंबुलकर, त्याच्यानंतर स्वप्नील कुलकर्णी. गौर से अगर देखो घर भी बात करते हैं, गौर से अगर देखो घर भी बात करते हैं. बातें बातें आंखों आंखों की, बातें आंखों आंखों की, खिड़कियां समझती है. बातें आंखों आंखों की, खिड़कियां समझती है. ही सुद्धा गझल मला विलासराव देशमुखांसमोर गायची संधी मिळाली होती त्याच कार्यक्रमामध्ये. तर त्यावेळेला नेमकं असं झालं की ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री होणं हे काट्याच्या सिंहासनावर बसण्यासारखं आहे असं म्हटलं होतं. तर त्याच क्षणी मला शेर सुचला होता. आता तेही नाही हयात, पण तो शेर म्हटला गेला आणि खूप मोठी दाद आली होती. काय शेर आहे बघा, ते म्हणतायत राजकारणी माणूस. राह पर फरेबी के मंजिलों का धोखा है. आज आपल्याला वाटतं की खुर्चीवर बसलेली माणसं मोठी, त्या खुर्चीवर बसलेल्या माणसांना कळतं की खुर्चीवर बसून काहीही मिळत नाही. अटल बिहारी वाजपेयी ज्या दिवशी पंतप्रधान झाले, दुसऱ्या दिवशी त्यांचं वक्तव्य छापलं होतं त्यांनी की माझ्या पीएला जे अथॉरिटी आहे ती सुद्धा मला देता येत नाही, मला त्याला विचारावं लागतं. मला एखाद्याला 10,000 रुपये द्यायचे, पीएला विचारावं लागतं, आणि पीएला एखाद्याला द्यायचे तर मला विचारावं लागत नाही. आपल्याला वाटतं तसं नाहीये जग, दुरून डोंगर साजरे. राह पर फरेबी, फरेबी म्हणजे धोका, मायाजाल. राह पर फरेबी के मंजिलों का धोखा है. राह पर फरेबी के मंजिलों का धोखा है. बोझ शानो शौकत का, बोझ शानो शौकत का कुर्सियां समझती है. बोझ शानो शौकत का कुर्सियां समझती है. शेवटचा कडवं आहे, मध्ये बरीच कडवी आहेत पण ती सगळी गात नाही मी, वेळ आपला झालेला आहे. तरी पण कानावरून जायला पाहिजे तुमच्या. बादलों की धड़कन को बिजलियां समझती है, कितनी उम्र यादों की सुर्खियां समझती है. जिंदगी के चेहरे पर क्यों कफन नकाबों का. तुम्ही मुखवटा घालून जर फिरलात तर तो कफन आहे, और मुखवट्याच्या पाठीमागे जिंदगी आहे. कोणता चेहरा वापरायचा, जिंदगी का चेहरा या कफन का चेहरा. सोचो. तो जिंदगी के चेहरे पर क्यों कफन नकाबों का, झूठ की इमारत को गलतियां समझती है. त्याच्यानंतर म्हणतोय
गोद में अंधेरे के कितने ख्वाब खेले हैं. अंधार झाला की स्वप्न पडायला सुरुवात होते माणसाची. पण तो काय माणूस स्वप्न बघतो, त्याला वाटतं अंधारात बघतोय. कोण बघतो? पण त्याला माहिती नाहीये की अंधार जरी झालेला असला, घरातला दिवा जरी गेलेला असला, तरी तो दिवा रात्रीच्या अंधारात तुमची स्वप्न बघायला समर्थ असतो. तो काय म्हणतोय? गोद में अंधेरे के कितने ख्वाब खेले हैं, रात की शरारत को बत्तियां समझती है. आणि शेवटी मी तुमच्या समोर मोकळा झालो. मेरे राजदार हो तुम. मी काय आहे तुम्हाला माहिती आहे, जगाला माहिती नाहीये. मेरे राजदारों ने मेरा राज लूटा है. मेरे राजदार, राज आणि राजपाट. मेरे राजदारों ने मेरा राज लूटा है. मेरे राजदारों ने मेरा राज लूटा है. बंद मुट्ठी लाखों की, बंद मुट्ठी लाखों की, उंगलियां समझती है. बंद मुट्ठी लाखों की, उंगलियां समझती है. ओ बंद मुट्ठी लाखों की, उंगलियां समझती है.